कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वाह 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 सुनबाई, गरमागरम चहा। नुसत्या सुनबाई नाहीत, आमच्या गरमागरम सवती बी आल्यात। हा विषय काय? हा डॅडी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। बोला की मग, केवढा घाबरलो मी। बोला बोला। डॅडी, या घरची सून म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन। मला ही नोकरी करू द्या। यापुढे मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही, फक्त एवढी गोष्ट माझ्यासाठी करा। मला एक सांगा सुनबाई, बंदुकीतनं एकदा सुटलेली गोळी परत बंदुकीत घालता येते का? माझ्या दादाने खूप कष्टाने शिकवून मला शिक्षिका बनवलंय। मला ही नोकरी नाही सोडायची। सोडली ना तुम्ही, असं काय करताय? राजीनामा दिला ना, त्याचा स्वीकार बी झाला। आता लय उशीर झाला, आधी सांगितलं असतं तर काहीतरी करता आलं असतं। आणि तुम्हाला वाटतंय, पण घरातलं काम लय महत्वाचं असतं, लय कठीण असतं। हा, त्या कामांची जबाबदारी आता तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या। हा काय झालं? नाही, सभा भरली का कसली? चिरंजीव, सुनबाई ना परत नोकरी करायची। तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? लग्न कशासाठी केलं? बाहेर जाऊन काम करण्यासाठी? तुला फक्त माझी सेवा करायची। हा, शत्रुहर काय? लांब राहायचं, लांब राहायचं। तुम्हाला सांगितलंय ना मी, आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही। चिरंजीव, सुनबाई नाजूक आहे, त्यांच्या हाताला काय होऊन बसलं तर घरातली कामं कशा करणार त्या? हा, सोडा सोडा हात, सोडा हात। अहो, त्यांना इथं ऍडजस्ट व्हायला, इथलं नियम कळायला थोडा वेळ द्या। डॅडी, बाहेर सूर्या आणि तुळजा बेबी आल्यात, आणि तुळजा बेबीच्या हातात कसलं तरी लेटर आहे। मला वाटतंय बहुतेक तेजूच्या राजीनाम्याची गोष्ट त्यांना कळलेली दिसते। चिरंजीव, ऐकू आली का? नाटकाची तिसरी घंटा झाली, पडदा उघडला, आम्ही एंट्री घेतो। तुम्ही सुनबाईंच्या एंट्रीच्या आधी रंगीत तालीम घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।